हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज मी बनवणार आहे झणझणीत मटण रस्सा. तर त्यासाठी मी इथे एका कुकरमध्ये थोडंसं तेल ॲड करते आहे आणि त्यात ॲड करते एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला. कांदा चांगला गोल्डन ब्राऊन कलर येऊस्तोवर फ्राय करून घ्यायचा आहे. मग मी त्यात ॲड करते आहे मटण. मटण चांगलं हाय फ्लेमवरती 2 ते 3 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. मग त्यात मी ॲड करते आहे थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. मग याला पुन्हा परतून घ्यायचं आहे. आता इथे मटण चांगलं परतलं गेलं आहे, मटणाने चांगलं तेल सोडलं आहे. आता मी यात ॲड करते आहे गरम करून घेतलेलं पाणी आणि मग याच्या चांगल्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात. तोवर मी इथे वाटणाची तयारी करते आहे. तर आता इथे मी एका तव्यावरती थोडंसं तेल ॲड करून त्यावरती थोडंसं सुकं खोबरं भाजून घेते आहे. मग हे खोबरं काढून मी त्याच तव्यावरती थोडंसं तेलामध्ये खडे मसाले फ्राय करून घेते आहे आणि मग त्यातच मी एक मोठा कांदा उभा चिरलेला फ्राय करून घेते आहे. कांद्याला चांगला गोल्डन ब्राऊन कलर आला की मग मी त्यात ॲड करते थोडंसं लसूण, आलं आणि हिरवी मिरची. हेही चांगलं फ्राय झालं की मी यात ॲड करते एक टमॅटो. टमॅटो पण चांगला फ्राय झाला की मग मी हे वाटण काढून घेते आहे आणि त्यात थोडीशी कोथिंबीर ॲड करून वाटण तयार करून घेते आहे. आता मी इथे एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल ॲड करते आणि त्यात हे वाटण चांगलं फ्राय करून घेते आहे, परतून घेते आहे. वाटणाने चांगलं तेल सोडलं की मग मी यात 2 मोठे चमचे घरातलं काळं तिखट आणि 1 मोठा चमचा मटण मसाला ॲड करून ह्याला पुन्हा फ्राय करून घेते आहे. आता हा मसाला चांगला तेल सुटूस्तोवर फ्राय करून घ्यायचा आहे. आता एकीकडे माझं मटण देखील शिजलं आहे. आता हे मटण मी या मसाल्यामध्ये ॲड करून याला पुन्हा परतून घेणार आहे. आता मी यात गरम करून घेतलेलं पाणी ॲड करणार आहे आणि याला चांगलं शिजवून घेणार आहे. तर नेहमी मटणाच्या भाजीला किंवा कोणत्याही रश्श्याच्या भाजीला पाणी गरम करूनच ॲड करावं. त्याने याला चांगली तर्री येते. तर झाली आहे माझी मटणाची भाजी रेडी आणि एकीकडे माझ्या गरमागरम भाकऱ्याही रेडी आहेत. तर अशाच चांगल्या चांगल्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक यू.